समोर आहेत आत्ता भाजपाचे तालुका अध्यक्ष मोर्चाचे अण्णासाहेब साळवे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष RPI महबूबभाई पैठणकर. अण्णासाहेब, आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपण काय सांगू शकतो? प्रथमतः मी सर्व भारतीयांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आज खरोखर हा एक अतिशय असा आनंदाचा दिवस आहे आणि या दिवशी आमचे आदरणीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष महबूबभाई पैठणकर बाबा यांच्याकडे आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना आज आम्ही शुभेच्छा देऊ शकत नाही. आम्ही त्यांचा आज आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांनी देखील आमच्या पाठीशी एक अशी थाप मारलेली की भविष्य तुमचा उज्ज्वल आहे. या प्रसंगी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दिनेशजी होते साहेब, त्याचप्रमाणे मुरबाड शहर अध्यक्ष RPIचे कैलासजी देशचे साहेब, पत्रकार संजयजी बोरगे साहेब आणि शंकरजी कर्डे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बाबांना भेटण्यासाठी आलो. आमचे राजकीय गुरु आदरणीय किसनजी कत्रे साहेब यांना देखील भेटण्याची आज आमची इच्छा होती, परंतु ते काही कामानिमित्तानं बाहेर गेल्यामुळे आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. परंतु त्यांचाही आमच्या पाठीशी आशीर्वाद कायमस्वरूपी आहे आणि तो राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या दिवशी मला फार आनंदाचा आज दिवस वाटतो आणि या दिवशी मला बाबांनी माझ्या पाठीशी एक आशीर्वादाची थाप दिलेली, त्यामुळे बाबांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी येऊन बाबांचा आशीर्वाद घेतला, त्यामुळे आज आपल्याला असं वाटते की भविष्य आपला उज्ज्वल आहे आणि नक्कीच आपल्याला पुढील काळामध्ये बाबांचा आशीर्वाद लाभला आहे, त्यामुळे आपलं भविष्य हे चांगलं आहे आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. मी या ठिकाणी अधिक वेळ बोलत नाही, परंतु हा जो दिवस आहे या दिवसाच्या निमित्तानं खरोखर फार असं मन असं भारावून गेलेलं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईवडिलांच्या पलीकडे कोणाला गुरु मानलं नाही, परंतु मी एक राजकीय गुरु म्हणून आमदार किसन कत्रे साहेबांना मानतो. आणि त्याच्यानंतर आपले समाजसेवक ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना सामाजिक कार्यामध्ये वेळोवेळी मदत केलेली असे आमचे आदरणीय बाबा यांचासुद्धा मी आशीर्वाद घेतलेला आहे. मी या ठिकाणी अधिक बोलत नाही आणि आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.